फुलं घेऊन फुलं घेऊन आले होते मी। अर्जुन, मी तुला सांगितलं होतं ना, आज सकाळी जे काही झालं ते नाही आवडलं मला, म्हणून तुमच्यातले वाद मिटावे म्हणून मी खूप प्रेमाने फुलं आणली होती। पण बघ ना ताईंनी काय अवस्था केली त्यांची। तुम्ही काय इतका राग करता माझा ताई? काय केलंय मी? सांगत होते ना तुम्हाला, मी अर्जुनच्या वतीने तुम्हाला फुलं द्यायला आले होते, पण तुम्ही ऐकलंच नाही माझं। असं बोलू नये, पण अर्जुन, ताईंनी ती फुलं माझ्या तोंडावर फेकून मारली। पण तुला माहित होतं ना, मी सांगितलं होतं ना की नको करूस म्हणून। कशाला नाही ते उपद्व्याप करतेस? काय ग, आपल्या घरी आलेल्या लोकांशी आपण असं वागतो? ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत उत्तर दिले अर्जुन। हे असं अर्जुन, ती खोटं बोलतीये। ती आता जे काही बोलली ना त्यात काहीच खरं नव्हतं, सगळं खोटं आहे। अर्जुन, तुझ्या वतीने ती माझ्याकडे फुलं घेऊन आली नव्हती, तसं एकही शब्द तिने नाही काढला। आणि तेव्हा काहीतरी वेगळंच बोलत होती ती। एक खोटारडे। अर्जुन, ती नाटकं करते, माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं खोटं आहे। हे तू मला सांगतेस? म्हणजे कोण खरं कोण खोटं तर तू सांगणार मला? तू काय वेगळं वागलीस ग? हेच म्हणलं, वाटलंच मला, बोलला कसा नाहीस, वाटलंच। एकदा कान फटा नाव पडलं की पडलं रे, मग माणूस किती का चांगलं वागेल। तुला माहित नाही अर्जुन, ही मुलगी महा चालू आहे। पास कोणाबद्दल बोलण्याच्या आधी ना जरा विचार करत। आणि तिने मला सांगितलं होतं की जे करणार आहे ना ते मला आधीच माहित होतं। तुझ्यासारखं खोटं बोलून फसवलं तर नाही। अरे पट्टी बांधली तू डोळ्यावर अर्जुन, बोलून दिसत नाहीये तुला? समोरनं काय वागतोय माणूस आणि मागनं काय वागतोय? मी तिला लहानपणापासून ओळखतो सावित्री, अगं लहानपणापासून एकत्र होतो मी, कळलं? आणि कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचं हे तू नको सांग। अर्जुन, अरे असं का वागतोयस तू? ती मुलगी सावित्री बस। बस काय गं पोरे? अगं कुठे गेली होतीस तू? रोज तर सांगून जाते आणि आज असं एवढं काय आभाळ कोसळलं होतं की न सांगता गेली? मला किती काळजी वाटत होती माहितीये ना तुला? हो शांत हो, एवढं काय झालं काळजी करण्यासारखं? या आधी पण खूपदा उशीर आले मी, तेव्हा नाही वाटली का काळजी? तू उशिरा आली ना त्याचा संबंध नाहीये इथे। तो अर्जुन आला होता त्याचं टेन्शन आलंय मला। काय? अर्जुन आला होता? नाही, त्याचं भूत आलं होतं इथे, येऊन फक्त ताकीद देऊन गेलाय। काय केलंस ग तू त्या नवरा बायको मध्ये नक्की? म्हणून मी तुला 100 वेळा सांगितलंय, जपून पाऊल टाक, तर पोत्यात येशील एक दिवस। पण एवढं काय झालंय? काय बोलला तो तुला? नसत्या गोष्टीत लक्ष घालू नको म्हणून सांगितलंय। मैत्रिणी म्हणून शांत आहे आतापर्यंत। माझ्या आणि सावी मध्ये पडण्याचा तुझा काही संबंध नाही अशी ताकीद देऊन गेलाय। एवढंच? अगं मग काय दंगा घालायला हवा होता का त्याने? म्हणे काय केलंयस तू ग नक्की?
उडणाऱ्या पाखराचे पंख छाटून आले, सगळा गेम चेंज करून आले मी. कसला गेम? काय बोलतेस तू? ते मला माहितीये सगळं. तू प्लीज नको पडूस ना यात. तू ना या खानावळीकडे लक्ष दे. पुढे काय करायचं, कसं करायचं हे मनालीशिवाय चांगलं कोणाला माहिती. कशाने एवढी काळजी करतेस सावे? त्याला काही पडलेली नाहीये. मनाला येईल तसं वागतोय. वागू दे. नको त्याला काही सांगायला जाऊ. काही सांगायला गेलं तर ती टांगायला नेणार आणि पुन्हा वाद होणार. त्यापेक्षा मूग गिळून गप्प बसलेलं बरं. येऊ देत कधी यायचं ते. दिवस रात्र काय, वेळ काळ सगळं विसरून गेलाय तो माणूस. दादा, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू. म्हणलं तुम्ही जरा कामात होता, डिस्टर्ब नको करायला. नाही नाही, या ना, बसा. हा बसतो. मग पाणी आणत्या. नको नको नको, राहू दे राहू दे, नको. अर्जुन कुठे आहे? अजून नाही आला का घरी तू? हे बघ, हे असं आहे, हीच गोष्ट ना मला त्याची पटत. अरे मग इथे आलो की मग खूप गिल्टी वाटायला लागतं. असं का म्हणताय दादा? काय म्हणू सावित्रीबाई, इथं माझी बहीण रात्र रात्र एकटी असते आणि तिचा नवरा असा बाहेर असतो. सुट्टीला कुठे नाही, मग गिल्ट नाही येणार का? अहो, कशाला एवढी काळजी करताय? खरंच एवढी काळजी नका करू आमची. काय घेऊन आलाय? हेच घेऊन आलो होतो. म्हणलं अर्जुनच्या आवडीची गोष्ट आहे म्हणून कुणालाही न कळू देता गपचूप इथं घेऊन आलोय. आज प्रियानं हट्टाच धरला कृष्णा इकडं की तुझ्या आजच्या कोथिंबीर वड्या खायच्याच आहेत. मग तिने स्वतःच्या हाताने केली. आणि आमच्या अर्जुनला कृष्णाईच्या आजच्या कोथिंबीर वड्या इतक्या आवडतात, तुम्हाला काय सांगू. मला आठवते सावित्री मॅडम, एकदा ना त्याची पुण्याला काहीतरी कॉन्फरन्स होती. फोनवर मी त्याला सहज म्हणलं की आज कृष्णानं कोथिंबीर वड्या केल्यात. तर पठ्ठ्यानं काय केलं ठाऊक आहे का? जशी कॉन्फरन्स संपली, काही न खाता पिता तसाच तडक इथं आला आणि आल्या आल्या हात पाय पण नाही धुतले. तर कृष्णा इकडे गेला आणि तिच्या आजच्या कोथिंबीर वड्या खाल्ल्या. एवढंच नाही, परत कॉन्फरन्स साठी गेला. एवढ्या आवडतात त्याला. म्हणून गपचूप किचन मध्ये शिरलो, कोथिंबीर वड्या डब्यात भरल्या, तडक इथं आलो. घ्या. बरं झालं दादा, खरंच. निदान आज तरी अर्जुन खूप आनंदाने खाईल. मी ठेवून येते. हे दादा, काय झालं? कुठं काय? नाही 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 नाही, तुम्ही डिस्टर्ब दिसताय. काय झालंय? खरं तर एक विषय आहे मनात चालू आणि तो तुमच्याशीच बोलायचा आहे. कुठल्या तोंडानं बोलू कळना झालंय सावित्री मॅडम. दादा बोला. तसे सावित्री मॅडम, हे आपलं गाव आहे, शहर नाही. इथे साधं जेवणात केस पडलं ना तरी लोक अंगावा करतात. आणि ही तर अशी गोष्ट आहे. कसली गोष्ट? हे बघा दादा, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बिनधास्त बोलून टाका.